Hello, welcome student. I'm Mr. D. Armani from UAT Mechanical Department. Today is in our course that is Theory of Machine. That is course code is 22438. In our course, uh, we have in topic number 6 that is flywheel governor and balancing. So in that topic, flywheel also we have already covered and we have continue in governor. Okay, so last lecture we have seen that is what is governor, what is the function of governor, what is the application of governor and types of governor. Okay, after that starting we have starting first type of governor that is centrifugal governor. Okay, so this is हे समोर जे पिक्चर दिसते this picture is shows that is centrifugal governor. Okay, समोर जे पिक्चर दिसते आहे centrifugal governor. Okay, now in this lecture we have continue in various types of governor. Okay, so let's start today's lecture. So this is a centrifugal governor. It is based on balancing of centrifugal force on rotating balls by an equal and opposite radial force known as controlling force. Okay, so आता आपण याचं लास्ट लेक्चरला आपण कन्स्ट्रक्शन बघितलेलं. ओके, तर आता आपण याचं वर्किंग बघू. सो it consists of two governor balls of equal mass which are attached to the arm to the of arm. ओके, आता याच्यामध्ये एक म्हणजे सेंट्रिबल गव्हर्नर मध्ये दोन इक्वल मास असणारे बॉल्स वापरलेले आहेत. तिथं समोर दिसते बघा तुम्हाला गव्हर्नर बॉल्स. ओके, त्याच्यानंतर ते जे आहेत विच आर पिवोटेड ॲट ओ ऑन द स्पिंडल, अटॅच केलेले आहेत ओ ला. एक स्पिंडल मध्ये दिसते तुम्हाला, मधल्या स्पिंडलला वरती टॉप पॉइंटला ओ पॉइंट आहे, पिवोट केलेला आहे तिथं. The lower link BB are attached to the sleeve as shown figure. आता एक लिंक बी हे बघा आता कसं केलेलं आहे, तर इथं पिवोटिंग केलेलं आहे, इथं पिवोटिंग केलेलं आहे ओ. तर ही हा आर्म ए, इथं आर्म आहे वरती. ओके, त्याच्यानंतर या बॉलला हे सेंट्रिफ्युगल मासेस इक्वल मास असणारे बॉल्स आहेत. त्यानंतर ह्याला खाली लिंक परत प्रोव्हाइड केला आहे, लिंक बी बघा. ओके, आणि ती कुठं कनेक्ट केली आहे, तर इथं ही स्लीव दिसते तुम्हाला, या स्लीवला हे कनेक्शन केलेलं आहे. ओके, सो द कंट्रोलिंग फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द मास ऑफ द स्लीव. आता याच्यामध्ये कंट्रोलिंग फोर्स प्रोव्हाइड केला जातो. मास जे स्लीवचं मास आहे, आता बघा इथं जसं इकडं इक्वल हेवी मास आहे. ओके, तसं त्याला कंट्रोल करण्यासाठी हे कंट्रोलिंग मास म्हणून स्लीवचं मास हेवी मास इथं असणार आहे. ओके, सो the balls revolve with spindles driven by the crankshaft. Balls revolve with the spindle driven by the crankshaft of the engine through bevel gear. आता इथं काय केलेलं आहे, स्पिंडल रिव्हॉल्व होणार. हे बघा इथं कसं कनेक्शन केलेलं आहे ते आपण बघूया. एक तर हा इंजिन कडनं शाफ्ट आलेला आहे, इंजिन जसं पॉवर मिळणार इंजिन कडनं तसा हा क्रँकशाफ्ट जसं फिरणार तसं हे शाफ्ट फिरणार. आता याला काय केलेलं आहे, बेवल गिअर अटॅच केलेला आहे. बेवल गिअर यासाठी केलेला आहे की आपल्याला 90 डिग्री मध्ये काय करायचं आहे, आपल्याला मुवमेंट द्यायचे. म्हणजे होरिझॉन्टल आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत, गिअर बघितलेला आहे, त्यानंतर मेकॅनिझम बघितलेले आहेत. तर हा जो गिअर आहे तो काय करतोय, 90 डिग्री मध्ये पॉवर ट्रान्समिट करतोय किंवा टॉर्क ट्रान्समिट करतोय. बघा अशी पॉवर आलेली आहे ती अशी घालवायची आहे, म्हणजे ही 90 डिग्री मध्ये. यासाठी आपण हा बेवल गिअर वापरतो. मग हा बेवल गिअर इथून पॉवर आली ती इकडे आपण स्पिंडलला ट्रान्समिट केली. स्पिंडलला अटॅच केलेला आहे फ्लाय बॉल. स्पिंडल फिरणार, स्पिंडल फिरले ऍक्च्युली स्लीव फिरणार, स्लीव जशी फिरेल तसेच म्हणजे ही स्पिंडल फिरणार, तसं स्पिंडल जसं फिरते स्लीव पण फिरणार. आणि हे तुम्हाला रोटेटिंग बॉल्स जे हेवी मास दिसतात ते हेवी बॉल्स ते फिरणार आहे. सॉरी, हे जे बॉल्स आहेत ते फिरणार आहेत. ओके,
स्लीव नाही तर हेवी बॉल्स वरती जे लिंक आहे स्पिंडलवर तर ते फिरणार आहे. ओके. सो स्लीव ही स्टेशनरीज आहे, वर अप अँड डाऊन होते. ओके. सो ह्याच्यामध्ये द बॉल रिव्हॉल्व विथ स्पिंडल ड्रिव्हन बाय द क्रँकशाफ्ट टू द इंजिन बाय द थ्रू द बेवल गिअर थ्रू ते स्पिंडल फिरणार. स्पिंडल फिरलं की हेवी बॉल्स जे आहेत ते फिरणार. So the upper end of the arm is pivoted to the spindle so that the ball may rise or fall down as they revolve about the vertical axis. आता याच्यामध्ये बघा, जर हे फिरायला लागलं हेवी, आता समजा हे हे जर रोटेट व्हायला लागलं, हे ज्यावेळी रोटेट होईल त्यावेळी काय होणार आहे, हे जे हेवी मासेसमुळे काय होणार आहे, हे पिवोट तर इथे केलेलं आहे, त्यामुळे हे वरच्या साईडला हे बॉल्स काय होणार, वरच्या साईडला मूव्ह होत जाणार. म्हणजे थोडक्यात आउटवर्ड साईडला पण आपण असं आउटवर्डला हे ढकलले जाणार, सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप होणार. आणि हे आउटवर्डला ढकलले झाल्यामुळं, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स डेव्हलप होणार आणि त्यामुळे हे हळूहळू ही लिंक जी दिसते तुम्हाला ती अशी अशी वरती येताना दिसेल. म्हणजे ही स्लीवची मुवमेंट वरती वरती जाताना दिसेल. हे जसं फिरेल तसं हे बॉल्स अशा साईडला ढकलले जाणार बाहेरच्या साईडला. म्हणजेच हे जी तुम्हाला स्टॉपर दिसतोय बघा, या स्टॉपरला वरती टेकणार. ही जी स्लीव दिसते हे वरती टेकणार, इथपर्यंत येणार, कारण म्हणून तर स्टॉपर दिलेला आहे. ओके. तर अप अँड डाऊन लोअर एक स्टॉपर दिसतोय तुम्हाला बघा, स्लीवच्या इथे एक स्टॉपर आहे आणि इथे एक स्टॉपर आहे, दोन स्टॉपर दिसतात. आणि ही स्लीव ही अप अँड डाऊन ह्याच्यामध्ये फिरत असते. जसे हे हाय ज्यावेळी रोटेटिंग होणार त्यावेळी हे फ्लाय बॉल काय होणार, आउटवर्ड साईडला जाणार आणि हे वरती खेचणार, स्लीवला वरती खेचणार. आणि जसं ह्याचं स्पीड कमी होणार तसं हे बॉल्स आतल्या साईडला येणार इनवर्ड आणि ही स्लीव डाऊनवर्डला जाणार. आणि इथं स्टॉपर बसवलं, स्टॉपर मध्येच ती काय करते, मुवमेंट तिची आहे. ओके. सो द बॉल्स रिव्हॉल्व. So the arm are connected to the sleeve by the link which is key to the spindle. स्पिंडलला की काय कनेक्ट के ह्याच्यामध्ये आर्म जे आहे ते काय केलेलं आहे, कशाला कनेक्ट केलेलं आहे, स्लीवला. ओके. जे स्पिंडलला की केलेलं आहे. द स्लीव ऑल्सो रिव्हॉल्व विथ स्पिंडल and also slide up and down. The ball and sleeve move up and speed increase and move downward when speed decreases. आता जसं हे फिरणार तसं स्लीव पण फिरणार, का स्लीव परत अटॅच केलेलं आहे स्पिंडलला. स्लीव फिरायला लागली की काय होणार, ती अप अँड डाऊन म्हणजे फिरत फिरत ती अप अँड डाऊन मुवमेंट तिची होणार आहे. स्लीव मूव अप अँड डाऊन when speed increases, sleeve move up, speed increases, move down when speed decreases. ओके. सो स्लीव त्याच्याप्रमाणे स्पिंडल जसं रोटेट होईल त्या पद्धतीने स्लाइड होणार स्लीव अप अँड डाऊन. ओके. सो जसं हे फिरेल बॉल रोटेटिंग बॉल्स फिरतील तसं स्लीव अप अँड डाऊन वर खाली व्हायला सुरुवात होणार. So for limit the lift of the sleeve, two steps to stop P1 P2 are provided by the spindle and sleeve is connected to throttle wall through the bell crank lever. आता बघा दुसरं पुढचं कनेक्शन कसं आहे, या बेल क्रँक ह्या स्लीव मधून एक कनेक्शन असं प्रोव्हाइड केलेलं आहे, याला म्हणायचं बेल क्रँक लिव्हर. ही बेल क्रँक लिव्हर आहे बघा. ओके. आणि ती कनेक्शन कुठं दिलेलं आहे, थ्रोटल वॉल आहे. इथे थ्रोटल वॉल दिसते तुम्हाला, तर थ्रोटल वॉलला कनेक्शन दिलेलं आहे. दिस इज द थ्रोटल वॉल. थ्रोटल वॉल म्हणजे काय, आता इथं वर्किंग फ्लुइड आहे, फ्लुइड सप्लाय आहे, तो इंजिनला जातो. सप्लाय जो आहे फ्लुइड सप्लाय तो व्हॉल्व इथं आहे. सो दिस इज द थ्रोटल वॉल. ओके. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल हे जर रिलेशन कसं आहे, इंजिन स्पीड आणि थ्रोटल वॉल याचं रिलेशन असणार आहे. ओके. आता काय होणार बघा, द सप्लाय फ्लुइड डिक्रीजेस ॲज स्लीव रायझेस अँड इन्क्रीजेस व्हेन इट्स फॉल्स. म्हणजे फ्लुइड जसं डिक्रीज होणार. ओके. सप्लाय फ्लुइड डिक्रीजेस ॲज स्लीव रायझेस अँड इन्क्रीजेस व्हेन इट फॉल्स. जर स्लीव वरती गेली, आता बघा काय होते, स्लीव जर वरती गेली, ही स्लीव काय झाली, वरती गेली. ही वरती कधी जाणार, ज्यावेळी हे फ्लाय बॉल आउटवर्डला जाणार. हे आउटवर्डला कधी जाणार,
ज्यावेळीच इंजिन शाफ्टचं स्पीड वाढणार, इनक्रीज. स्पीड वाढलं की ह्याचं स्पीड वाढणार, बॉल आउटवर्डला जाणार, स्लीव वरती जाणार. स्लीव वरती झाली की हे काय होणार आहे, हे वरती जाणार आणि ह्याला हे ढकलणार, हे स्टॉप होणार. थोडक्यात काय, फ्लुइड सप्लाय जो आहे वर्किंग फ्लुइड तो कमी होणार. स्टॉप होत नाही पण कमी होतोय, जी क्वांटिटी जी आहे ती कमी होणार. कारण हे थ्रोटल वॉल्व वरती त्याला दाबणार. थ्रोटल वॉल्व दाबले की ही प्लेट काय होणार, अशी होणार आणि डोअर त्याचं असं पद्धतीने होणार आणि जे वर्किंग सप्लाय जो आहे फ्लुइडचा तो याच्यामध्ये कमी होणार. ओके. आता इंजिन स्पीड वाढलं की इथं फ्लुइड सप्लाय काय होणार, कमी होणार. आता याच्या उलट, समजा फ्लुइड सप्लाय काय झाला, इंजिन स्पीड काय झालं, इंजिनवर लोड आला आणि काय झालं, इंजिन शाफ्टचं स्पीड काय झालं, कमी झालं. इंजिनवर लोड आलेला आहे, गाडीवर लोड आलाय, व्हेकलवर लोड आलाय आणि इंजिन शाफ्टचं काय झालंय, स्पीड कमी झालंय. स्पीड कमी झालं की स्लीव जे आहे, ही जी स्पिंडल आहे त्याचं रोटेशन कमी होणार, कारण इंजिनचं शाफ्टचं स्पीड कमी झालं की ह्याचं पण स्पीड काय होणार, कमी होणार. स्पीड कमी झालं की बॉल्स जे आहेत ते आउट इनवर्डला येणार. इनवर्डला आले की काय होणार आहे, हे खालच्या साईडला स्लीव ढकलली जाणार. स्लीव खालच्या साईडला गेली की बेल क्रॅंक लिव्हर पण खालच्या साईडला ओढली जाणार. ह्या खालच्या साईडला ओढली जाणार. ओढली म्हणले की हे काय होणार, वॉल ओपन होणार. हे वॉल ओपन होणार आणि वर्किंग फ्लुइड मॅक्झिमम सप्लाय सुरू होणार. म्हणजे रिक्वायरमेंट कशी आहे बघा, इंजिन शाफ्टचं स्पीड जास्त झालं की आपल्याला इथं सप्लाय आता आपल्याला कमी करायचं आहे थोडक्यात. आणि ज्यावेळी इंजिन शाफ्टचं स्पीड लो झालं की आपल्याला सप्लाय मॅक्झिमम पाहिजे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला, कारण जर स्पीड कमी झाली की म्हणजेच काय, वर्किंग फ्लुइड जास्त पाहिजे आहे, कारण आपल्याला हाय स्पीडनं आता शाफ्ट पळवायचा आहे. ओके. इंजिन आपल्याला पॉवर रिक्वायरमेंट आहे, म्हणून आपल्याला फ्लुइड सप्लाय मॅक्झिमम करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने रिव्हर्स याचं अपोजिट या पद्धतीने याचं फंक्शन आहे. ओके. सो when load on engine increases, बघा लोड इंजिनवर इनक्रीज झाला, इंजिन अँड गव्हर्नर स्पीड डिक्रीजेस. गव्हर्नरचं स्पीड काय होणार, कमी होणार. लोड वाढला म्हणलं की स्पीड कमी येणार. स्पीड कमी झाली की सेंट्रिफ्युगल फोर्स बॉल्स डिक्रीजेस ड्यू टू विच बॉल मूव्ज इनवर्ड, स्लीव मूव्ज और डाऊनवर्ड. नक्कीच काय होणार आहे, हे खाली डाऊनवर्डला येणार, स्लीव पण डाऊनवर्डला येणार आणि सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे बॉलचा तो कमी होणार, ते इनवर्डला आलाय. बॉल मूव इनवर्ड, स्लीव मूव डाऊनवर्ड. Ball move inward, sleeve move downward. This motion of sleeve is transmitted to throttle valve through bell crank lever, which increases fuel supply of working fluid to engine. आणि त्यामुळे throttle valve खाली ओढल्यामुळं मॅक्झिमम सप्लाय ऑफ वर्किंग फ्लुइड इंजिनला सप्लाय होणार. आता याच्या उलट अदर वे, लोड ऑन इंजिन डिक्रीजेस. आता लोड इंजिनवरचा कमी झाला, हाय स्पीडनं स्पीड ऑफ द इंजिन इनक्रीजेस, स्पीड इंजिनचं वाढलं, लोड कमी झाला. गव्हर्नरचं स्पीड वाढणार, सेंट्रिफ्युगल फोर्स फ्लायबॉलचा वाढणार, फ्लायबॉल मूव्ह आउटवर्ड. सो बॉल मूव्ह आउटवर्ड, स्लीव विल मूव्ह अपवर्ड. स्लीव वरती खेचणार, स्लीव वरती आली म्हणले की ती फ्युएल सप्लाय म्हणजे बेल क्रॅंक लिव्हरला वरती वरती ते ऑपरेट होणार बेल क्रॅंक लिव्हर आणि फ्युएल सप्लाय काय करणार, फ्युएल सप्लाय वर्किंग फ्लुइड टू इंजिन डिक्रीज, म्हणजे तो जो सप्लाय जास्त झालेला आहे तो डिक्रीज करणार. ओके. सो हे अशा पद्धतीनं गव्हर्नर आहे ते गव्हर्नर ऍक्ट करतो. ओके. सो आपण जे बघितलेलं आहे, आता तुमच्या लक्षात असेल आपण पहिला जे सांगितलेलं होतं बघा इथं, during long period of working the load on the engine varies. Load on the engine varies when there is more load, the speed of the engine tends to decrease. Load is reduced, it again tends to increase. Okay. So governor is devised to maintain the speed of the engine as closely as possible to constant mean speed. लक्षात आलं का, म्हणजे मीन स्पीडला आणण्याचा ते प्रयत्न करणार. हाय फ्लुइड सप्लाय आणि लो फ्लुइड सप्लाय हे डिपेंड्स अपॉन लोड आहे. मग तो लोडनुसार जसं फ्लुइड सप्लाय काय करायचा आहे, कमी जास्त करून ते काय करते, तो मीन स्पीडला आणण्याचा प्रयत्न करते गव्हर्नर. ओके.
So this is the function of governor. ओके, नेक्स्ट आता जो गव्हर्नर, आता मेन जे सगळे आपण जे गव्हर्नर बघणार आहे, ह्या सगळ्यांचं गव्हर्नरचं काम एकच आहे की फ्युएल सप्लाय तो मेंटेन करणं, मीन सप्लाय देणं. ओके, आता त्याच्यात वेगवेगळे टाइप्स आहेत. आता गव्हर्नरचे जरी वेगवेगळे टाइप्स असले तरी त्यांचं फंक्शन मात्र सेम असणार आहे. त्यांचं कन्स्ट्रक्शन वेगळं असेल, ओके, पण त्यांचं फंक्शन मात्र हेच असणार आहे की स्पीड जे आहे ते मेंटेन मीन लेवलला आणणे. ओके, किंवा वर्किंग सप्लाय जो आहे, फ्लूइड सप्लाय जो तो मेंटेन ठेवणे किंवा मीन लेवलला आणणे. ओके, सो नेक्स्ट इज अ पोर्टर गव्हर्नर. आता पोर्टर गव्हर्नर मध्ये काय फरक आहे? फक्त बघा, सेमच सगळं वर्किंग आहे, सेम सगळं आहे, फक्त कन्स्ट्रक्शन वेगळं आहे. कन्स्ट्रक्शन काय वेगळं आहे? एक म्हणजे आपण बघालो पोर्टर गव्हर्नर, त्याच्यामध्ये एक डेड वेट प्रोव्हाइड केलेलं असतं. काय केलेलं असतं आपलं, बघा स्लीव इथं आहे. ओके, त्यानंतर स्लीव आहे, हे फ्लायबॉल आहे, याला कनेक्शन आहे, लिंक बी आणि ए जे आहे आपण म्हणतोय अप्पर लिंक आणि लोअर लिंक, या दोन्ही लिंक्स आहेत तिथं, अप्पर आणि लोअर. फ्लायबॉल्स आहेत, पिवोट केलेला आहे, स्लीव आहे. वेगळं आता काय झालेलं आहे फक्त इथं, तर ह्या स्लीवच्या वरती हा जो मधला पोर्शन आहे, त्या मधल्या पोर्शनवर काय केलेलं आहे, एक वेट प्रोव्हाइड केलेला आहे, त्याला आपण म्हणतो डेड वेट. हेवीली एक वेट प्रोव्हाइड केलेला आहे. सो दिस इज द डेड वेट. सो दिस इज द सॉरी सो हे वेट प्रोव्हाइड, त्याला आपण म्हणतो पोर्टर गव्हर्नर. काय म्हणतो आपण त्याला? पोर्टर गव्हर्नर. ओके, आता बघूया ह्याचं कशा पद्धतीने. बघा रिअल मध्ये तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कसा दिसतोय तो, अशा पद्धतीने फ्लायबॉल आहेत, ही वरची लिंक आहे पिवोट केल्यावरती. ओके, खाली स्लीव आहे, त्यानंतर मध्ये जो आहे पोर्टर, हे हेवी वेट हे प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, सो इट इज मॉडिफिकेशन ऑफ वॅट गव्हर्नर. फक्त थोडस मॉडिफाय केलं. वॅट गव्हर्नर आहे, फक्त त्याला सेंट्रल लोड अटॅच केलेला आहे स्लीववर. ओके, लोड मूव्स अप अँड डाऊन विथ सेंट्रल स्पिंडल. आता याच्यामुळे फक्त काय होणार आहे, डेड वेट ऑन द स्पिंडल इज अन ॲडिशनल वेट विच इन्क्रीजेस द डाऊनवर्ड फोर्स. तर हे केल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की हे वेट केल्यामुळे काय होणार, ज्यावेळी स्लीव जी खालच्या साईडला येणार आहे, स्लीव खाली ज्यावेळी मुवमेंट होते, म्हणजे ज्यावेळी स्पीड ज्यावेळी एकदम कमी होतो, त्यावेळी क्विक ऍक्शन मध्ये ती खाली येणार आहे. ओके, कारण वेट त्याच्यावर जास्त दिलेलं आहे आपण, त्यामुळे त्या वेटमुळे ते घेणार खालच्या साईडला जास्त, लगेच खालच्या साईडला येणार. Weight which increase the downward force, the speed of revolution required to enable the ball to raise to any predetermined level. ते खालच्या साईडला लगेच आल्यामुळे काय होणार आहे, सप्लाय जो फ्युएल सप्लाय जो आहे तो क्विक ऍक्शन मध्ये काय होणार, ऑपरेट होणार बेल क्रॅंक लिव्हर, आणि त्याच्यामध्ये जसं स्पीड कमी होईल तसं मॅक्झिमम सप्लाय फ्लुइड पटदिशी किंवा काही क्षणातच तो सप्लाय होणार. So it can be used for increase the speed which our VAT governor has defect use of slow speed. So या पद्धतीनं स्पीड जे आहे वॅट गव्हर्नरचं, ते सेंट्रिबल गव्हर्नर याला म्हणते आपण. सो त्याच्यामध्ये आपण स्लो स्पीडला अशा पद्धतीने हे जर वापरलं आपण, म्हणजे स्लो स्पीडला आल्या की जास्तीत जास्त फ्युएल सप्लाय आपण क्विक ऍक्शन मध्ये आपण सप्लाय करू शकतो बिकॉज ऑफ पोर्टर गव्हर्नर, कारण ते हेवीली लोड आपण स्लीववर प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, नेक्स्ट इज अ प्रोवेल गव्हर्नर. आता प्रोवेल गव्हर्नरचं काय बघा, तर प्रोवेल गव्हर्नरचं पहिलं तर परत तसंच आहे, सेम डेडवेट आहे, पोर्टर गव्हर्नरच आहे. फक्त आता पोर्टर गव्हर्नर मध्ये अजून काय केलं आपण, मॉडिफिकेशन काय केलं, एक लिंक, दोन लिंक ज्या हेवी बॉल्स आहेत, ते हेवी बॉल्स हित होते आपल्या पूर्वी, ते आपण काढले तिथून, आणि काय केलं त्याला एक लिंक, एक्स्ट्रा लिंक प्रोव्हाइड केली, त्याला म्हणतो एक्सटेंडेड लिंक. एक्स्ट्रा लिंक म्हणजेच काय, एक्सटेंडेड लिंक. आपण काय केलं, एक्सटेंड केली थोडी लिंक ती, आणि ती लिंक एक्सटेंड करून आपण असं वरती ते फ्लायबॉल ठेवले, असे जोडले वरती. जे हित होते तेच फक्त एक्स्ट्रा वरती थोडस त्याचं डिस्टन्स काय केलं, एक्सटेंडेड लिंक प्रोव्हाइड करून वरच्या साईडला आपण फ्लायबॉल प्रोव्हाइड केली. त्यामुळे काय होणार आहे बघा,
सो प्रोवेल गव्हर्नर इज ऑल्सो सिमिलर टू पोर्टर गव्हर्नर. म्हणणार ह्याच्यात काय जास्त फरक नाही, फक्त एक एक्सटेंडेड लिंक प्रोव्हाइड केला आणि फक्त फ्लायबॉल वरती नेला एवढंच फरक आहे. सो द डिफरन्स इज द मॅनर ऑफ अटॅचिंग द फ्लायबॉल्स. डिफरन्स फक्त हाच आहे. सो बॉल्स आर अटॅच ऑन द शॉर्ट लिंक fitted at the intersection of the lower and upper arm. The flyball required are similar in size. So balls जे अटॅच केलेले आहेत ते शॉर्ट लिंक फिटेड ॲट इंटरसेक्शन ऑफ लोअर अँड अप्पर आर्म. आता हे जे बॉल प्रोव्हाइड केलं ते अप्पर अँड लोअर आर्मचं काय केलेलं आहे, इंटरसेक्शन जिथं आहे तिथून आपण लिंक प्रोव्हाइड केलंय. फ्लायबॉल्स रिक्वायर्ड आर स्मॉलर इन साईज. आता इथं काय होणार आहे, जे फ्लायबॉल्स इथं जे हेवीली वापरत होतो आपण, आता तेवढी गरज नाही. आपण एक्सटेंड लिंक करून आपण काय केले, तर ते आपण फ्लायबॉल्स वरती अटॅच केल्यामुळे आता इथं आपल्याला अशा पद्धतीने हे डायग्राम दिसते. Extension of arm governor balls sleeve. This is the heavily loaded spindle. Okay. ओके. सो इथं फक्त काय आहे फरक, फ्लायबॉल्स जे आहेत ते फक्त कमी साईजचे आपण वापरू शकतो. हेवीली वापरण्यापेक्षा कमी साईजचे वापरल्याने तोच इफेक्ट आपल्याला इथं मिळू शकतो कमी साईज मध्ये वापरून. ओके. नेक्स्ट आता आपला जो आहे हार्टनेल गव्हर्नर. नेक्स्ट इज अ हार्टनेल गव्हर्नर. आता हार्टनेल गव्हर्नर मध्ये बघूया कशा पद्धतीने वर्किंग डायग्राम आहे. सो हे नट दिलाय, सॉरी हा नट दिलेला आहे, हा स्पिंडल आहे, स्पिंडलवर काय केलं आहे, स्प्रिंग प्रोव्हाइड केले आहे. दिस इज द स्प्रिंग. त्यानंतर ही फ्रेम आहे बघा, ही फ्रेम आहे. ओके, लक्षात येते, ही फ्रेम आहे. आता हा स्पिंडल आहे, हा रोलर आहे, इथं रोलर दिसतोय तुम्हाला. आता हा बेल क्रॅंक लिव्हर आहे. त्यानंतर हा कॉलर आहे. बघा आपण कन्स्ट्रक्शन बघूया. फ्लायबॉल आहे. आता आपल्याला वेगळं काय आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला फ्रेम अशी दिसते, याच्यामध्ये काय दिसते, अशी फ्रेम दिसते तुम्हाला. त्या फ्रेम मध्ये या स्पिंडलवर एक स्प्रिंग दिसते तुम्हाला. बघा वेगळं काय आहे याच्यामध्ये. त्यानंतर याला बेल क्रॅंक लिव्हर प्रोव्हाइड केले. आपण जी बेल क्रॅंक फ्लायबॉल्स आपण कसे इथं डायरेक्ट आपण जे वरती लिंक होती तिथं आपण असं फ्लायबॉल्स अटॅच करत होतो, पण इथं थोडंसं कन्स्ट्रक्शन सगळं चेंज केलेलं आहे. इथं फ्रेमच अशी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर स्प्रिंग प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर वरती नट आहे त्याला. ओके. त्याच्यानंतर या स्लीव मधून काय केलेलं आहे, बेल क्रॅंक लिव्हर अशी एक लावलेली आहे. ओके. आणि मग त्याला फ्लायबॉल्स अटॅच केलेले आहेत. अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन आहे. स्लीव, खालची स्लीव ही आहे तशीच आहे, म्हणजे ही अखंड एक स्लीव जी आहे त्या वरच्या एका स्लीव मध्ये काय केलेलं आहे, शी बेल क्रॅंक लिव्हर प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्याला काय केलेलं आहे, आपण बॉल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. आणि हा एक फ्रेम केलेला, एक फ्रेम केली. त्या फ्रेम मध्ये काय केलेलं आहे, स्प्रिंग याच्यावर बसवलेले आहे शाफ्टवर. आणि हा नट आहे, स्प्रिंग नट कॉलर दिसते तुम्हाला, स्लीव दिसते, रोलर दिसतोय, इथं रोलर आहे, हे बॉल्स आहेत, बेल क्रॅंक लिव्हर आहे. ओके. हार्टनेल गव्हर्नर. आता याचं वर्किंग कसं आहे आपण बघूया. सो स्प्रिंग लोडेड गव्हर्नर ॲज शोइन फिगर. आता ही जी फिगर आहे याच्यात कळते की आपल्याला स्प्रिंग लोड केलेले आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू बेल क्रॅंक लिव्हर पिवोटेड ॲट पॉइंट O अँड 0 टू द फ्रेम. आता O टू 0 म्हणजे फ्रेमला काय केलेलं आहे, फ्रेम एक अटॅच केले आपण आणि त्या फ्रेमला आपण पिवोट केलेला आहे बेल क्रॅंक लिव्हर. ओके. द फ्रेम इज अटॅच टू गव्हर्नर स्पिंडल अँड देअरफॉर रोटेट विथ इट. ती फ्रेम अँड ती सगळी टोटल फ्रेम फिरणार आहे, कारण फ्रेम फिरली की थोडक्यात काय आहे,
स्प्रिंग त्याला प्रोव्हाइड केलं आहे. ओके, आणि स्पिंडलला आपण फ्रेम प्रोव्हाइड केला आहे. स्पिंडल फिरलं की फ्रेम पण फिरणार आहे. सो each bell crank lever carries a ball at the end of the vertical arm OB and roller at the horizontal arm OR. तर प्रत्येक बेल क्रँक लिव्हर जे ॲट द एंड ऑफ व्हर्टिकल आर्म OB त्याचं व्हर्टिकल आर्म आहे त्याला आपण रोलर प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, सो कॉम्प्रेसिव्ह हेलिकल स्प्रिंग प्रोव्हाइड्स इक्वल डाउनवर्ड फोर्स ऑन द टू रोलर थ्रू अ कॉलर ऑन द स्लीव. त्या ह्याच्यामध्ये काय आहे, कॉम्प्रेसिव्ह हेलिकल स्प्रिंग प्रोव्हाइड केले आहे जो इक्वली डाउनवर्ड फोर्स रोलरवर प्रोव्हाइड करणार थ्रू अ कॉलर ऑन द स्लीव. म्हणजे त्या स्लीववर इक्वली डाउनवर्ड फोर्स ऑपरेट होणार. ओके, त्यावर कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग आपण त्याला अटॅच केलेले आहे. द स्प्रिंग मे बी स्प्रिंग फोर्स मे बी ऍडजस्टेड बाय स्क्रूइंग अ नट अप ऑर डाऊन ऑन द स्लीव. आता त्याच्यावर नट प्रोव्हाइड केलाय, ते नट जसं तुम्ही अप अँड डाऊन करणार तसं आपण त्याचं स्प्रिंगचं जे फोर्स आहे तो कमी जास्त आपण करू शकतो. ओके, त्यामुळे तिथं नट वरती हा प्रोव्हाइड केलेला आहे. द इंजिन स्पीड इन्क्रीजेस. आता वर्किंग बघूया आपण. इंजिन स्पीड इन्क्रीजेस, लोड डिक्रीजेस. हे आपल्याला माहितीच आहे. स्पीड वाढले की लोड ऍक्च्युली कसं आहे, लोड कमी झाला की स्पीड वाढणार. स्पीड वाढलं की गव्हर्नर स्पीड ज्यावेळी वाढणार, फ्लाय बॉल्स मूव्ह आउटवर्ड ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स अँड स्लीव मूव्ह अपवर्ड. स्लीव अपवर्डला मूव्ह होणार आहे. ओके, सो बाय कॉम्प्रेशन द स्प्रिंग. आता स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस व्हायला सुरुवात होणार. वरती जसं मुवमेंट होणार तसं स्प्रिंग कॉम्प्रेस होणार अँड डिक्रीजेस द फ्युअल सप्लाय टू इंजिन अँड व्हाईस वर्सा. बघा, तर इथं काय होणार आहे, ज्यावेळी फ्लायबॉल हे जे आहे स्लीव काय होणार, अपवर्डला जाणार. स्लीव अपवर्डला गेली की ही बेल क्रँक लिव्हर ऑपरेट होणार, म्हणजे फ्लायबॉल आउटवर्डला जाणार. फ्लायबॉल जशी आउटवर्डला जाणार तशी ही बेल क्रँक लिव्हर काय होणार आहे, ही अशी होणार, हे असंच होणार फ्लायबॉल. ओके, आणि त्यामुळे काय होणार आहे, ही स्लीव वरच्या साईडला ढकलली जाणार. वरच्या साईडला ढकलली स्प्रिंग जी आहे ती काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार. स्प्रिंग कॉम्प्रेस होणार. ओके, आणि मग फ्युएल सप्लाय जो आहे बेल म्हणजे फ्युएल सप्लाय होणार, मॅक्झिमम जाणार. आता हिथं हे केल्यामुळे काय होणार आहे ते आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. सेमच वर्किंग आहे, वर्किंग काहीच वेगळं काहीच नाही, फक्त कन्स्ट्रक्शन वेगळं आहे. फंक्शन ऑफ द, आता बघा, हेलिकल स्प्रिंग प्रोव्हाइड केलं आहे. फंक्शन ऑफ हेलिकल स्प्रिंग इन द हार्टनेल गव्हर्नर इज टू प्रोव्हाइड इक्वल डाउनवर्ड फोर्स ऑन द टू रोलर्स थ्रू अ कॉलर ऑन द स्लीव. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, फक्त स्प्रिंगमुळं इक्वली फोर्स, म्हणजे दोन रोलरचा जो फोर्स आहे तो इक्वली डाउनवर्ड फोर्स त्या स्लीववर ऑपरेट करणार. जेव्हा स्पीड कमी येणार त्यावेळी ते इक्वली काय होणार, दोन्ही साईडला बरोबर बेल क्रँक लिव्हर ऑपरेट केल्यामुळं ॲक्युरेसी, थोडक्यात काय, ही जी बेल क्रँक लिव्हर आहे या बेल क्रँक लिव्हरमुळं हे फ्लायबॉल ची जी मुवमेंट आहे आणि जी स्लीवची मुवमेंट आहे, म्हणजे स्लीव अप अँड डाऊन जी होणार आहे त्याच्यावर आपण काय केलं, ॲक्युरेटली आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. कारण का, स्प्रिंग प्रोव्हाइड केले आणि बेल क्रँक लिव्हर प्रोव्हाइड केले, त्यामुळं याचे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. जे सप्लाय वर्किंग फ्लुइड आहे तो जसा आपल्याला ज्या वेळेला ज्या क्षणाला पाहिजे त्या क्षणाला आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज दोन्ही पद्धतीने ह्या स्प्रिंग आणि ही जी फ्लायबॉल बेल क्रँक लिव्हर थ्रू फ्लायबॉल आपण प्रोव्हाइड केले, तर त्याच्या थ्रू आपण काय करतोय, ॲक्युरेटली आपण त्याच्यावर वर्किंग त्याचं होऊ शकतं किंवा सप्लाय जो आहे तो त्या पद्धतीने ॲक्युरेट आपण देऊ शकतो. ओके, त्यामुळे हा हार्टनेल गव्हर्नर वापरायला आहे. आता नेक्स्ट इज अ विल्सन हार्टनेल गव्हर्नर. तर हा विल्सन हार्टनेल गव्हर्नर काय आहे बघा. आता इथं हार्टनेल, विल्सन हार्टनेल हा शब्द वापरलाय, म्हणजे स्प्रिंग इथं पण आहेच. ओके, हार्टनेल गव्हर्नरच मॉडिफिकेशन आहे. इथं फक्त काय केलं, स्प्रिंग आहे तसेच आहे. तर इथं बघा स्लीव आहे, हे स्पिंडल आहे. आता काय केलेलं आहे, एक ऍडिशनली एक ऑक्झिलरी स्प्रिंग आहे, एक लिव्हर प्रोव्हाइड केलेले आहे.
आणि त्या लिव्हरला काय केलेलं आहे, एक ऑक्झिलरी स्प्रिंग एक प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा पद्धतीने पुढं 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 जसं जाईल तसं मॉडिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल. आता ही बेल क्रॅन्क लिव्हर आहे. ही कशी परत आपण पोर्टर गव्हर्नरला बघितले बघा, तसं व्हर्टिकल आहे आणि इथं फ्लायबॉल्स आहेत. आणि त्यात आता काय केलेलं आहे, मेन स्प्रिंग म्हणजे फ्लायबॉलला परत स्प्रिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. फ्लायबॉलला काय केलेलं आहे, स्प्रिंग प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ऑक्झिलरी एक स्प्रिंग प्रोव्हाइड केलेलं आहे लिव्हरला, स्लीवला. म्हणजे 2 स्प्रिंग वापरलेले आहेत आपण इथं, मेन स्प्रिंग अँड ऑक्झिलरी स्प्रिंग. दिस इज अ विल्सन हार्टनेल गव्हर्नर. इथं बघा तीच डायग्राम आहे. मेन स्प्रिंग, ऑक्झिलरी स्प्रिंग, लिव्हर प्रोव्हाइड केले आहे, त्या लिव्हरचं कनेक्शन आहे. स्लीव मला ओके, स्लीव म्हणजे थोडक्यात आपण स्लीवला आणि फ्लायबॉलला ही कंट्रोलमध्ये जेवढं करता येईल, जेवढं ॲक्युरेटली मुवमेंट तिची देता येईल त्याचं कारण ह्यांची मुवमेंट जर आपण अचीव केली, ह्यांची मुवमेंट जर ॲक्युरेट झाली, ह्यांची जर आपल्याला कंट्रोल करता आली चांगल्या पद्धतीने मुवमेंट, तर फ्युएल सप्लाय आपण मॅक्झिमम कंट्रोल करू शकतो. ओके, कारण ह्याला आपण बेल क्रँकलीवर ऑपरेट करणार आहे आणि त्याची मुवमेंट ही याच्यावर आहे, स्लीववर आहे. तर मग स्लीव आणि फ्लायबॉल ह्यांची जी मुवमेंट आहे ती मॅक्झिमम कंट्रोलेबल कशी करता येईल याचा विचार करून हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. सो बघा, it is a governor in which Wilson Hartnell governor, it is a governor in which balls are connected by a spring in tension as shown in figure. त्याच्यामध्ये बॉल्सला काय केलंय, स्प्रिंग प्रोव्हाइड केलंय. अशा पद्धतीने असू शकतं कन्स्ट्रक्शन. ओके ओके. An auxiliary spring is attached to the sleeve mechanism through a lever by means of which equilibrium speed for a given radius may be adjusted. आता हे जे स्पीड आहे, इक्विलिब्रियम स्पीड, तर ते ऍडजस्ट करण्यासाठी इथं ऑक्झिलरी स्प्रिंग एक अजून एक प्रोव्हाइड केलं आहे स्लीवला. ओके, the main spring may be considered of two equal parts each belong to both the balls. मेन स्प्रिंग जी आहे ती टू इक्वल पार्ट्स त्याच्यामध्ये केलेले आहेत. बोथ द बॉल्स, दोन्ही बॉल्सला इक्वली डिव्हिजन मध्ये ती स्प्रिंग प्रोव्हाइड केली आहे, कमी जास्त नाही. ओके, बरोबर सेंटरला त्याचं जो पार्ट बघितला, निम्मी स्प्रिंग इकडे आहे, निम्मी स्प्रिंग इकडे आहे. ओके, म्हणजे वर्किंग सेफ्टी तेच असणार आहे, सेमच वर्किंग आहे, सगळ्याचं फंक्शन तेच आहे, फक्त कन्स्ट्रक्शन वेगळं आहे. तुम्ही सेंट्रिफ्युगल गव्हर्नरचं जर तुम्हाला रिटर्न एक्झाम असेल तर तुम्ही लिहिताना तुम्हाला सेमच वर्किंग लिहायचं आहे. ओके, फक्त तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन लिहिताना ह्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. डायग्राम असेल तर त्या पद्धतीने डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ओके, तर नेक्स्ट जो आहे तो पिकरिंग गव्हर्नर. सो पिकरिंग गव्हर्नर आता आपण याचं थोडस पिकरिंग गव्हर्नर बघा, याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला, हे स्पिंडल दिसते, स्पिंडल दिसते, लीफ स्प्रिंग दिसते, स्लीव दिसते, स्टॉप दिसते, स्टॉपर दिसते. ओके, इथं स्टॉपर आहे आणि ही स्प्रिंग जी आहे ती स्प्रिंग हेवीली वेट त्याला अटॅच केलेला आहे स्प्रिंगला, म्हणजे तार आहे थोडक्यात. काय इथं स्प्रिंग म्हणजे काय, एक तार आहे, हे बघा इथे एक तार आहे, इथे एक तार आहे, त्या तारेला इथं वेट अडकवलं, इथे वेट अडकवले. ओके, आणि वरती एक आपण म्हणूया अटॅचमेंट आहे, स्लीव आहे आणि खाली एक स्लीव आहे, असं त्याला दोन आपण तारा अशा लावलेल्या आहेत. ओके, आणि यास फिरणार, जसं हे फिरणार तसं ही तार जे आहे त्या वेटमुळे काय होणार आहे, या
वेटमुळे आउटवर्ड साईडला ही अशी तार होणार. ओके, हे काय असं बार किंवा काय नाही हे, किंवा असं तुम्हाला वाटेल, पण इथं तार आहे. ओके, तुम्हाला जस्ट दाखवतो मी. पिकरिंग गव्हर्नर या अशा पद्धतीने बघा, छोटी तार बारीक, जे वायर म्हणूया आपण, वायर डायमीटर किंवा स्प्रिंग म्हणूया आपण. बघा स्प्रिंग अशी प्रोव्हाइड केलेली आहे. रिअल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने दिसते. इथं स्प्रिंग व इथे एक स्प्रिंग आहे. याला हे फ्लायबॉल, इथे एक फ्लायबॉल अटॅच केलेला आहे. पिकरिंग गव्हर्नर अशा पद्धतीनं गव्हर्नर आहे. याला पिकरिंग गव्हर्नर आपण म्हणतो. अशा पद्धतीनं आहे कन्स्ट्रक्शन. गव्हर्नर स्पिंडल आहे, वरती स्पिंडल नट आहे, लिप स्प्रिंग आहे, याला लिप स्प्रिंग म्हणायचं. द स्टॉप आहे, स्टॉपर एक प्रोव्हाइड केलंय खाली. ओके, आता ही मुवमेंट कशी आहे, मुव्हिंग मध्ये असताना, इथं दिसतंय बघा, मुव्हिंग मध्ये असताना हे बॉल्समुळं हे असं होणार. ओके, आणि हे वरती हे जे आता इथं आहे, ही पोझिशन बघा आता कुठं आहे, स्टॉपरचा आणि याचा डिस्टन्स बघा किती आहे, इथं किती आहे आणि इथं किती आहे बघा, म्हणजे ही एच हाईट. ओके, हे स्लीव वरती जाणार, स्लीव वरती गेलेली आहे, म्हणजे इथं आता स्लीव आहे ती इथं गेलेली आहे, स्टॉपरच्या जवळ गेलेली आहे. ओके, आता आपण वर्किंग बघूया. सो द पिकरिंग गव्हर्नर मोस्टली यूज फॉर ड्रायव्हिंग ग्रामोफोन. पूर्वीचे ग्रामोफोन तुम्ही जर बघितले असणार, ओके, ते ग्रामोफोनच्या म्हणजे साऊंड इन्स्ट्रुमेंट, ग्रामोफोन जे आहे, टेप रेकॉर्डर वगैरे पूर्वी नव्हते, तर त्याच्यावेळी पूर्वी ग्रामोफोन वापरायचे. त्या ग्रामोफोन मध्ये तुम्हाला पिकरिंग गव्हर्नर दिसेल. इट कन्सिस्ट ऑफ 3 स्ट्रेट लिप स्प्रिंग अरेंज्ड ॲट इक्वल अँग्युलर इंटरवल अराउंड द स्पिंडल. ह्याच्यामध्ये स्ट्रेट लिप स्प्रिंग वापरल्या असतात, त्या इक्वल इंटरवल मध्ये वापरल्या असतात, आणि 3 इक्वल इंटरवलला अँग्युलर त्या लिप स्प्रिंग आहेत. सो इच स्प्रिंग कॅरीज अ वेट ॲट द सेंटर. प्रत्येक स्प्रिंगला काय आहे, एक वेट अटॅच केला आहे. द वेट मूव्स आउटवर्ड ऑफ द स्प्रिंग बेट्स as they rotate about the spindle axis with the increased speed because centrifugal force acts on it. आता आपण बघितलं की आउटवर्डला कशा पद्धतीने ते मूव्ह होते. म्हणजे स्पिंडल जसं वरती जाणार तसं ते, किंवा ते स्पीड जसं वाढणार स्पिंडलचं, तसं फ्लायबॉल्स, इथं फ्लायबॉल्स जे तिथं वेट आहे, ते वेट आउटवर्डला जाणार आणि त्यामुळे स्लीव मूव्ह होणार अपवर्डला. When the governor rotate, the spring together with the weights are deflected as shown by dotted line. Upper end of the spring is attached by a screw to hexagonal nut fixed to the governor spindle. Lower end is attached to the sleeve which is free to slide on the spindle. Spindle lower end जो आहे तो वरती फिक्स आहे. वरचा जो स्लीव आहे तो फिक्स केलेला आहे स्पिंडलनं, आणि खालचा जो स्लीव आहे तो मात्र वर खाली होतोय. ओके, spindle runs in a bearing at each end and driving together gearing by the motor. स्पेरिंग स्पिंडल जे आहे ते बेरिंग मध्ये बेरिंग मध्ये रन होणार. ओके, दोन्ही एंडला बेरिंग प्रोव्हाइड केले आहेत अँड ड्रायव्हिंग टुगेदर gearing by the motor. The sleeve can be raised until it reaches a stop whose position is adjusted. आता ही स्लीव आहे ती वर कधीपर्यंत वरती जाणार, जोपर्यंत जेव्हा स्टॉप ला मुवमेंट होत नाही, स्टॉपरला जोपर्यंत टेकत नाही तोपर्यंत ती काय होणार, स्लीव जी होणार ती वरच्या साईडला जाणार. ओके, सो दिस इज द पिकरिंग गव्हर्नर. आता हे आपण ऍक्च्युली स्पीड कंट्रोलसाठी आपण काय करू शकतो, हे वापरू शकतोय. ओके, म्हणजे तिथं वापरलेलं आहे स्पीड कंट्रोलसाठी. सो दिस इज द पिकरिंग गव्हर्नर. सो आज आपण जे टाइप्स बघितले गव्हर्नरचे, तर त्याच्यामध्ये आपण पहिला बघितलं वॅट गव्हर्नर. ओके, पहिला जे बघितलं आपण टाइप
पुन्हा एकदा फक्त डायग्राम बघूया आपण. पहिला आपण बघितला वॅट गव्हर्नर. ओके, वॅट गव्हर्नरचं वर्किंग बघितलं आपण. त्याच्यानंतर आपण बघितला पोर्टर गव्हर्नर. ओके, त्यानंतर आपण पोर्टर गव्हर्नर बघितला. त्यानंतर आपण प्रोवेल गव्हर्नर बघितला. प्रोवेलला फक्त वरती लिंक प्रोव्हाइड केलं, सेम पोर्टर सारखंच आहे. ओके, दिस इज द प्रोवेल गव्हर्नर. त्यानंतर हार्टनेल गव्हर्नर बघितला आपण. त्यानंतर आपण विल्सन हार्टनेल गव्हर्नर बघितलं. आणि मग आपण बघितलं आपण पिकरिंग गव्हर्नर. ओके, सो end of the today's lecture. Thank you very much.